हा जो सगळा बोगस शाळेचा घाट घातला गेलाय त्याला शिक्षण खात्याकडून मंजुरी मिळाली कशी? अहो 1-2 नव्हे 13 शाळा, म्हणजे शिक्षणाचे 3 तेरच वाजवले की यांनी. याच्या आधी जी मुलं या शाळेत शिकली त्यांचं काय? त्यांचं शैक्षणिक नुकसान झालं नाही का? आणि जर झालं असेल तर त्याला जबाबदार कोण? पुणे. पुणे तिथे काय उणे? पुण्याला काय म्हणतो आपण? विद्येचं माहेरघर. पण जे पुणे तिथे काय उणे म्हटलं जातंय ना ते अगदी खरं आहे. पुण्यात सगळं अलबेल आहे, पुण्यात सगळं छान छान आहे, हे जेव्हा आपण कानावर पडतं ना तेव्हा काय आनंद होतो. पण याच पुण्यात, याच विद्येच्या माहेरघरात जेव्हा शिक्षणाचा खेळ खंडोबा होत असतो तेव्हा मात्र कळतं की होय पुणे तेथे काय उणे. ज्या पुण्यात उत्तम असं शिक्षण देणाऱ्या शाळा आहेत, ज्या पुण्यात उत्तम असं उच्च शिक्षण देणारे महाविद्यालय आहेत, ज्या पुण्यात IT सारख्या कंपन्या आहेत, आज त्याच पुण्यात बोगस शाळा सुद्धा आहेत हे देखील आपण लक्षात घ्यायला पाहिजे. अहो या पुण्याला विद्येचं माहेरघर म्हणणारे आपण आज हेच पुणे खरं म्हणजे बोगस शाळांचा डेपो बनलाय. कारण इथं 1-2 नव्हे तब्बल 13 शाळा बोगस आहेत. आता त्याच्या जोडीला पिंपरी चिंचवड आलंच. या पिंपरी चिंचवड मध्ये सुद्धा 10 शाळा बोगस आहेत. आता हा सगळा कारभार कुणी केला? आणि इतके वर्ष हे काही सगळं जे चाललंय याला खत पाणी घालतंय तरी कोण? पुणे शहरात महापालिकेचा हा सगळा कारभार, ज्याला आपण अनागोंदी कारभार म्हणू, तो बघितल्यानंतर हा असा प्रश्न पडतो, या पुण्यात नेते किती, या पुण्यात मंत्री किती, या पुण्यात आमदार किती, या पुण्यात खासदार किती, केंद्रीय मंत्री सुद्धा. पण एवढे सगळे असून सुद्धा शिक्षण विद्येचं माहेरघर असं म्हणणारं हे पुणे, या पुण्यात यांच्याच नाकावर टिचून बोगस शाळा सुद्धा या ठिकाणी चालतात. त्यांच्या पिकांचा सुळसुळाट सुटलाय, बोगस शाळांचं पेव फुटलंय. पण यांना ना खेद ना खंत. सत्ता कुणाची पुणे महापालिकेत? भाजपची. 1-2 नाही तब्बल 13 बोगस शाळा सुरू. आता इतके वर्ष विद्यार्थ्यांना शिक्षण मिळालं पाहिजे, एकही विद्यार्थी विद्यार्थिनी शाळेपासून वंचित राहता कामा नये. केंद्र सरकारचं धोरण, त्याच केंद्र सरकारमध्ये भाजपची सत्ता, त्याच महाराष्ट्रात भाजपची सत्ता, त्याच पुण्यात महापालिकेत भाजपची सत्ता. पण इथं यांच्याच नाकावर टिचून बोगस शाळा सुरू असून सुद्धा यांना त्याचा नाही पत्ता. आता या शाळा कुणाच्या कुणाच्या वरदहस्ताने सुरू आहे हे प्रश्न तर 100% निर्माण होणार. प्रशासनाला आतापर्यंत या बोगस शाळा का दिसल्या नाहीत? आणि जर दिसल्या असतील तर याच्याकडे कानाडोळा का केला गेला? यात काय गौडबंगाल आहे? एकतर मुळात शाळा बोगस, मग ज्या जागेवर या शाळेची इमारत राहिली उभी तिला परवानगी दिली कुणी? हा जो सगळा बोगस शाळेचा घाट घातला गेलाय त्याला शिक्षण खात्याकडून मंजुरी मिळाली कशी? मग महापालिकेचं शिक्षण खातं काय करताय? महाराष्ट्राचं शिक्षण खातं काय करताय? आणि ह्याच्यावर सगळ्यांचा बॉस म्हणून देखरेखीखाली ज्यांच्या शाळा चालतात ते शालेय शिक्षण मंत्री काय करतायत हा सवाल एलएस मराठीच्या माध्यमातून मी विचारतोय. शैक्षणिक पंढरी म्हणे, अरे या शैक्षणिक पंढरीत बोगस शाळांचा सुळसुळाट आहे पण यांनाच माहित नाहीये. पुणे महापालिकेकडून तर आता 13 शाळांची यादी जाहीर करण्यात आली आणि स्पष्ट म्हटलंय, पालकांना सूचना केल्यात, प्रवेश घेऊ नका, या शाळेत प्रवेश घेऊ नका. तुम्हाला आत्ता उपरती आली हे सांगायला? उन्हाळी शाळा आता सुट्या लागल्या, शाळा बंद आहेत, तेव्हा सुचलं?
वर्षभर या शाळा चालल्या, काही वर्ष या शाळा चालल्या, तेव्हा या शाळेत विद्यार्थी शिकत होते. या शाळेची विद्यार्थ्यांनी फी भरली होती. या शाळेसाठी वह्या, पुस्तकं, दप्तर, पेन आई वडिलांनी मुलांना शाळेत आणणं, सोडणं, जाता येता गाडीवरून आणणं, गाडीवरून सोडणं, शाळेच्या व्हॅनमधून आणणं, सोडणं. पैसा खर्च झाला नाही का पालकांचा? शिक्षणाचं माहेरघर की बोगस शाळांचा आगार. याच पुण्यात 13 बोगस शाळा असल्याची यादी आता पुणे महानगरपालिकेने जाहीर केली आहे. महाराष्ट्राची शैक्षणिक पंढरी म्हणून आम्ही मिरवतो सगळे, पण या शहरात शिक्षणाचा खेळोखंडोबा कसा झालाय ना, त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. अहो, 1-2 नव्हे, 13 शाळा, म्हणजे शिक्षणाचे 3-13च वाजवले की यांनी. आता विशेष म्हणजे पुणे महानगरपालिकेनं स्वतःहूनच जर शहरातली 13 बोगस शाळांची यादी जाहीर केली असेल तर विशेष आहे. कारण ह्या शाळा एकदम काही फर्स्ट क्लास नाही आहेत, काही इंग्रजी तर काही मराठी माध्यमातल्या सुद्धा आहेत. त्यामुळं या 13 शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा प्रवेश घेऊ नका असं आवाहन आज महानगरपालिकेला करावं लागलंय. आता विद्यार्थ्यांचा प्रवेश घेतल्यास त्यांचं नुकसान होईल असं महापालिकेनं म्हटलंय खरं, पण याच्या आधी जी मुलं या शाळेत शिकली त्यांचं काय? त्यांचं शैक्षणिक नुकसान झालं नाही का? आणि जर झालं असेल तर त्याला जबाबदार कोण? त्याची जबाबदारी कोण घेणार? त्यांनी जो आतापर्यंत शैक्षणिक खर्च केला तो जो वाया गेला त्याची नुकसान भरपाई या विद्यार्थ्यांना, पालकांना कोण देणार? आता आणखी एक महत्वाचा मुद्दा. खरं म्हणजे हे असं जे परिपत्रक महानगरपालिकेनं काढलं, या शाळांची जर त्यातली नावं वाचली तर इंग्रजी आणि लॅविश अशी नावं आहेत. या शाळा बोगस असल्याचं महापालिकेनं स्पष्ट केलं इथपर्यंत ठीक आहे, पण आता या बोगस शाळांच्या उघडकीमुळं पुण्यात विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा मोठा प्रश्न उपस्थित होतोय. त्याचं काय करायचं? असा शिक्षणाचा खेळखंडोबा मांडणारे जर या विद्येच्या माहेरघरातच असतील तर मग अख्ख्या महाराष्ट्राचं काय म्हणताय आणि त्याचा काय विचार करताय? एकीकडे शैक्षणिक पंढरी म्हणायचं आणि दुसरीकडे भ्रष्टाचाराच्या नावाखाली हो म्हणून हाणायचं, बाकी काय आहे? अहो, देशात नाव गाजत असलेल्या या पुणे शहरात जगभरातले विद्यार्थी शिक्षणासाठी येतात, पण पुणे शहरातला शिक्षणाचा पाया आमचा कसा आहे? ठिसूळ आणि ढिसाळ. खरं म्हणजे आतापर्यंत ज्या शाळा आहेत ना त्यांची नावं वाचली तर जे विद्यार्थी या शाळेत शिकत होते आणि ज्या विद्यार्थ्यांना आपल्या पालकांनी शाळेत घातलं त्यांनी करायचं काय? झोपा लागतील का त्यांना? ऐका, शाळेची नावच तुम्हाला ऐकवतो. पुण्यातील 13 बोगस शाळा. नंबर 1, न्यू मिलेनियम स्टार इंग्लिश मीडियम स्कूल, बिबवेवाडी पोलीस स्टेशन जवळ, विमल विहार समोर, चिंतामणी नगर, पुणे 37. बघा, या शाळांमध्ये आपले विद्यार्थी शिकलेत का? आपण त्यांना त्या शाळेमध्ये पाठवलं होतं का? बघा, आता तुम्हीच ठरवा. क्रमांक 2, महात्मा गांधी प्रशाला, प्लॉट नंबर 52, लेन नंबर 2B, संजय पार्क, येरवडा, पुणे. क्रमांक 3, टिम्स तक्वा इस्लामिक स्कूल अँड मक्तब, सर्वे नंबर 27/1/1, NIBM रोड, कोंढवा खुर्द, पुणे 411048. मी पत्त्यासकट वाचून दाखवतोय तुम्हाला. क्रमांक 4, सेंट व्यू इंटरनॅशनल स्कूल, कोंढवा बुद्रुक, पुणे. क्रमांक 5, इमॅन्युअल पब्लिक स्कूल, मोहम्मदवाडी रोड, हडपसर, पुणे 28. क्रमांक 6, आकांक्षा अकॅडमी स्कूल, अजिंक्य DY पाटील रोड, लोहगाव, पुणे. क्रमांक 7, एलोरा मेडिकल अँड एज्युकेशन फाउंडेशन, आयन पब्लिक स्कूल, मानाजीनगर, नरे, पुणे. क्रमांक 8, लेगसी हायस्कूल, अशरफ नगर, कोंढवा बुद्रुक, पुणे. क्रमांक 9, शिबली नोमानी इंग्लिश मीडियम स्कूल, अशरफ नगर, कोंढवा बुद्रुक, पुणे. क्रमांक 10, ऑर्चिड द इंटरनॅशनल स्कूल, उंडरी, तालुका हवेली, पुणे. क्रमांक 11, ग्लोबल एज्युकेशन ट्रस्ट, पुणे, इकरा इस्लामिक स्कूल, कौसरबाग, कोंढवा, पुणे. क्रमांक 12, ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूल, आंबेगाव बुद्रुक, पुणे. आणि क्रमांक 13, आर्यन वर्ल्ड स्कूल, उंडरी, पुणे. आता या पुण्यातल्या 13 शाळा, त्याही बोगस, या शाळांमध्ये आतापर्यंत किती विद्यार्थी शिकले असतील? आता ज्या शाळाच बोगस आहेत तिथलं शिक्षण पण बोगसच असणार की? यांना मुळात परवानगी नाही.
ना शिकवण्याची, ना इमारतीची. बर, इमारत बांधली, विद्यार्थी गोळा केले, शिक्षक भरती केली, स्टाफ भरला, हे एवढे सगळे जे कोण आहेत यांना सगळ्यांना या एका शाळेत घेताना परवानगी दिली कोणी, मंजुरी मिळाली कुठून? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता आमच्या पुण्यातले आमदार, खासदार, मंत्री, केंद्रीय मंत्री देणार का हो या पालकांना? आता जरा पिंपरी चिंचवडकडे फेरफटका मारू. आता पुणे म्हटलं की पिंपरी चिंचवड आलंच. या पिंपरी चिंचवड मध्ये 1-2 नव्हे, 10 शाळा बोगस आहेत. क्रमांक 1 ब्लोमिंग बर्ड्स ताठवडे, क्रमांक 2 लिटिल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल चिंचवडे नगर, क्रमांक 3 माउंट एव्हरेस्ट इंग्लिश स्कूल कासारवाडी, क्रमांक 4 DMK इंटरनॅशनल स्कूल कासारवाडी, क्रमांक 5 माने इंग्लिश मीडियम स्कूल काळेवाडी, क्रमांक 6 नर्चर इंटरनॅशनल स्कूल काळजेवाडी चरोली, क्रमांक 7 माइंड वर्ल्ड इंटरनॅशनल स्कूल काळजेवाडी चरोली, क्रमांक 8 हेम्स इंटरनॅशनल स्कूल वाकड, क्रमांक 9 कॅटलिस्ट इंटरनॅशनल स्कूल चरोली फाटा, क्रमांक 10 गॅलेक्सी इंटरनॅशनल स्कूल मोशी. तर ही आहेत या पिंपरी चिंचवड मधल्या 10 बोगस शाळांची नावं. आता विशेष आहे, एवढ्या सगळ्या शाळा यांची नावं बघा, काय लॅविश, इंग्रजी माध्यमाच्या शाळा, फर्स्ट क्लास. अरे शाळा मराठी माध्यमातल्या सुद्धा आहेत, हे सुद्धा मी सांगायला विसरत नाहीये. त्यामुळे यापुढे या 13 शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा प्रवेश घेऊ नका असं जे आवाहन महापालिकेने केलंय. विद्यार्थ्यांचा प्रवेश घेतल्यास त्यांचं नुकसान होईल असा जो इशारा महापालिकेने दिलाय, आता जाग आली तुम्हाला? महापालिकेला आता शाळा उन्हाळी सुट्ट्यांमुळे बंद झाल्यानंतर जाग आली का? हा पहिला प्रश्न पडतो. शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचं भविष्य आता अंधारात गेलंय. अरे इतके वर्ष या शाळेत शिकून ज्यांनी आपलं पूर्ण शैक्षणिक वर्ष अंधारात घालवली, त्यात उजेड कोण पाडणार? याचं उत्तर कोण देणार? या बोगस शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचा निकाल काय लागणार? कारण की आता उन्हाळी सुट्टीनंतर निकाल लागतील. आता या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात संधी मिळणार कशी? का पुन्हा त्याच वर्गात शिकावं लागणार? बरं, त्यांना दुसऱ्या कुठल्या शाळेत ऍडमिशन देणार? आता असे अनेक प्रश्न या विद्यार्थ्यांच्या पालकांसमोर उभे राहिले असतील, ज्यामुळे त्यांच्या झोपा उडाल्या असतील. आता तर फक्त या 13 शाळांची नावं समोर आली आहेत. पुण्यात अशा अजून कितीतरी बोगस शाळा असतील, कुणाच्या तरी वरदस्तानं सुरू असतील. आता या शाळा चालकांनी, मालकांनी, प्रशासनातील काही लोकांना पैसे देऊन अशा बोगस शाळा सुरू केल्या होत्या का? आणि असे किती जण क्लास चालक, शाळा चालक असतील ज्यांनी आपल्या शाळा चालू राहाव्यात म्हणून या बोगस शाळेमध्ये आपली नावं येऊ नयेत यासाठी सुद्धा त्या ठिकाणी पैसे चालले असतील. ती शाळा आणि ते शाळा चालक, मालक कोण याची उत्तरे मिळाली पाहिजेत. विद्यार्थी आणि पालक, अहो पालक पोटाला चिमटा घेऊन आपल्या पाल्याला शिकवत असतो. कोणत्याही शाळा कॉलेजात प्रवेश घेण्यापूर्वी तो 10 शाळा 10 कॉलेजेस शोधतो आणि मग आपली जेवढी ऐपत आहे, कुवत आहे त्यानुसार त्या शाळेत त्याला प्रवेश देतो. विद्यार्थी त्या शाळेत शिकतात, अभ्यास करतात आणि पालक आपला विद्यार्थी चांगल्या शाळेत शिकतोय या आनंदात इतरांना माझा मुलगा, माझी मुलगी अमुक तमुक शाळेत शिकतेय असं म्हणून कॉलर टाईट करतात. पण आता ज्यांनी आपल्या कॉलर टाईट केले असतील, या शाळेत आमची मुलं शिकतात असं इतरांना सांगून त्या शाळांची नावं जर या पुण्यातल्या 13 आणि पिंपरी चिंचवड मधल्या 10 मध्ये आली असतील तर त्या पालकांनी करायचं काय आणि त्या विद्यार्थ्यांचं भवितव्य काय? उत्तर द्यायचंय पुण्यातल्या आमदारांनी, खासदारांनी, मंत्र्यांनी, केंद्रीय मंत्र्यांनी. आणि हा आवाज LS मराठीने उठवलाय. शिक्षणाचा खेळखंडोबा, शिक्षणाचे 3-13 करणाऱ्या या 13 बोगस शाळा कुठे आहेत? पुणे तिथे काय उणे? पुणे विद्येचं माहेरघर तिथे. विद्येचं माहेरघर होता होता हे बोगस शाळांचं आगार बनलंय. त्याचं काय? तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त आणि पाहत रहा LS मराठी. ओके ओके.